This call is now being recorded. This call is now taking notes. So we were done with these all things. We were going to start phylum Arthropoda. Okay. So when you say Arthropoda, ज्यावेळी आर्थोपोडा म्हणतो ना, त्यात जो पोडियम, पोडा हा शब्द आहे ना, इट बिलॉंग्स टू समथिंग कॉल्ड एज पोडियम. अँड पोडियम मीन्स लेग्स, अपेंडेजेस, पाय. ठीक आहे. आता जर तुम्ही कॉक्रोचचे जर पाय बघितलेत, आता ह्या डायग्राम मध्ये स्कॉर्पियन मध्ये व्यवस्थित दिसतात तुमचे पाय. ठीक आहे. हे कसे आहेत, अपेंडेजेस कसे आहेत त्यांचे, तर ते असे एकाला एक कनेक्टेड आहेत. असे एक छोटे छोटे पार्ट्स आहेत, एकाला एक कनेक्ट होतात आणि एक अपेंडेज तयार करतात. तसे कॉक्रोच मध्ये पण सेम असतं. हेन्स phylum Arthropoda's first key character is how are their appendages, how are their legs. Okay, and these are joint appendages. Joints are the guy. There are many parts which are going to be joined together to form one particular appendage. So your in case of Arthropoda, there are joint appendages. Second thing, Arthropoda is one of the largest. No, it is the largest phyla. सगळ्यात मोठा फायला जो आहे तो आर्थोपोडा आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त मेंबर्स मिळतात आर्थोपोडामध्ये आणि त्यामध्ये पण एखादा सगळ्यात मोठा क्लास कुठला आहे तर इन्सेक्टा आहे. सो मेजॉरिटी ऑफ युअर अॅनिमल्स आर इन्सेक्ट्स. सो आर्थोपोड्स. एक्झाम्पल सांगतो बघा तुम्हाला, कॉक्रोच आहे, स्कॉर्पियन आहे, स्पायडर्स आहेत, त्यानंतर क्रॅब आहे. क्रॅब किंवा एक हे असतो काय त्याला बरं, अनदर वन थिंग इज प्रॉन्स, झिंगा, silkworms, honeybees, all these are insecta, all those are going to belong to arthropoda. ठीक आहे. Then how is the symmetry? ठीक आहे. आता काही क्वेश्चन आन्सर तुम्ही करायचे मला. आता सिमेट्री कशी आहे, सिमेट्रिकल आहे का असिमेट्रिकल आहे? इज इट सिमेट्रिकल और असिमेट्रिकल? सिमेट्रिकल. मग बायलेटरल आहे का रेडियल आहे? बायलेटरल. बायलेटरल, बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट थिंग इज ऑर्गनायझेशन काय आहे, म्हणजे टिश्यू आहे, टिश्यू सिस्टीम आहे, ऑर्गन आहे का ऑर्गन सिस्टीम आहे? सो व्हेन यू से इन केस ऑफ आर्थ्रोपॉड्स, ठीक आहे, बेसिकली वी विल बी हॅव्हिंग समथिंग कॉल्ड एज ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट. म्हणजे याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, ह्याच्यामध्ये स्वतःची एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो दिस हॅज ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. आता सिलोमेट, असिलोमेट का सुडोसिलोमेट? आता आपण जर लक्ष दिलं असेल, ह्याच्या मागचे जेवढे काही तुमचे फायला झाले होते एक्सेप्ट वन. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यापासून जर आलात तुम्ही, पॉरिफेरा होता, निडारिया होता, सिलेंट्रेटा होता, टिनोफोरा होता, प्लॅटी हेल्मेंथ होता. ठीक आहे. हे सगळे कसे होते, तर देवर असिलोमेट्स, बॉडी कॅव्हिटी नव्हती. त्यानंतर ॲश्चेलमेंथ आला. ॲश्चेलमेंथ वॉज हॅव्हिंग अ बॉडी कॅव्हिटी बट इट वॉज रिड्युस्ड, इट वॉज सिडोसिलोमेट. ठीक आहे. त्यानंतर लास्ट लेक्चरला आपण घेतला होता ॲनेलिड्स, बरोबर. तर ॲनेलिड्स हॅव बॉडी कॅव्हिटी, तर इथून सुरू होती बॉडी कॅव्हिटी प्रेझेन्स, इथून पुढे सगळ्यांना. सो ॲनेलिड्स अँड देन आर्थ्रोपॉड्स. सो आर्थ्रोपॉड्स विल बी हॅव्हिंग बॉडी कॅव्हिटी, हेन्स कॉल्ड ॲज सिलोमेट. सो दे आर सिलोमेट. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट काय आहे, हा जो सिलोमेट आहे, जो बॉडी कॅव्हिटी आहे, ठीक आहे, तर ह्या बॉडी कॅव्हिटीमध्ये ह्याचा फ्लुइड प्रेझेंट असतो. जसं आपल्यामध्ये ब्लड आहे ना, तसं इथं पण ब्लड सारखं एक फ्लुइड प्रेझेंट आहे. इट इज प्रेझेंट इनसाइड युअर बॉडी कॅव्हिटी. ठीक आहे. हेन्स द सर्क्युलेटरी सिस्टम इन कॉक्रोच इज कॉल्ड ॲज ओपन टाईप. ओपन का आहे, कारण की तो कुठल्याही वेसल्स मधून ब्लड मूव्ह करत नाही स्वतःचा. इट मूव्स डायरेक्टली थ्रू द बॉडी कॅव्हिटी. म्हणजे तुमचे जे काही ऑर्गन्स आहेत हे त्या फ्लुइड मध्ये डिप झालेत, बुडलेत. असं नाही, आपल्यात कसं असतं की हार्ट एक पाईपलाईन घेऊन जातो, दॅट इज युअर आर्टरी. तशीच एक तिकडं येते, दॅट इज वेन. तर ब्लड जे सप्लाय होतं आपल्या केसमध्ये ते ऑर्गन्सला, इट इज थ्रू युअर आर्टरीज अँड वेन्स. या आर्टरीजनं ब्लड सप्लाय केला जातो आणि वेन्सनं तिथनं काढून घेतला जातो. ठीक आहे. सो इन आर केस इट इज क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. इन आर्थ्रोपॉड्स दीज आर हॅव्हिंग ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे. डायजेशन कसं आहे, तर डायजेशन हा कम्प्लीट आहे. थोडक्यात काय, इथं एलिमेंटरी कॅनल पूर्ण प्रेझेंट आहे. म्हणजे माउथ पण आहे, एनस पण आहे, दोन वेगळे ओपनिंग्स आहेत. आता मला सांगा, जर दोन वेगळे ओपनिंग्स असेल
तर याचा बॉडी प्लॅन काय झाला? ट्यूब विदिन ट्यूब का ब्लाइंड सॅक? Two within two. बरोबर, इट इज ट्यूब विदिन ट्यूब. Two openings are there. One opening is called as mouth and the second is anus. Okay. So digestive complete with the complete alimentary canal having mouth and anus. Then Nervous what system. about what about the respiration? ठीक आहे, आता रेस्पिरेटरी सिस्टीम पण प्रेझेंट आहे. आता ज्यावेळी तुम्ही म्हणताय की आता ज्यावेळी अर्थोपॉड्स म्हणता ना, अर्थोपॉड्स काही आहे ते टेरेस्ट्रियल आहेत म्हणजे लँडवर आहेत आणि काही आहेत ते वॉटरमध्ये आहेत. एक्झाम्पल प्रॉन्स, चिंगा हे पाण्यामध्ये असतात. कॉकरोच हा जमिनीवर आहे. ठीक आहे. जे टेरेस्ट्रियल अर्थोपॉड्स आहेत लाईक फॉर एक्झाम्पल स्पायडर्स. आता स्पायडर्स आणि स्कॉर्पियन मध्ये थोडं वेगळं आहे. बुक गिल्स आणि बुक लंग्स थोडे शब्द वेगळे येतात. पण यू कन्सिडर कॉकरोच, वर्म, हनीबीज. ठीक आहे. ह्यांच्यामध्ये जो यांचा रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेशन, इट हॅपन्स टू समथिंग कॉल्ड एज ट्रेकिया. ठीक आहे. ट्रेकिया म्हणून पार्ट आहे, ह्याला म्हटलं जातं ट्रेकियरी रेस्पिरेटरी सिस्टीम. आपल्यामध्ये काय आहेत? आपल्यामध्ये रेस्पिरेशन लंग्स आहेत, म्हणून आपल्याला म्हटलं जातं पल्मोनरी रेस्पिरेटरी सिस्टीम. तेच आर्थ्रोपॉड जे अक्वॅटिक आहेत, जे पाण्यामध्ये असतात आर्थ्रोपॉड्स, त्यांच्यामध्ये असतात गिल्स. जसे माशांना गिल्स आहेत तसे गिल्स आर्थ्रोपॉड्स मध्ये पण आहेत. पण जे आर्थ्रोपॉड्स अक्वॅटिक आहेत त्यांच्यामध्ये फक्त गिल्स मिळतील. जे टेरिस्ट्रियल आहेत त्यामध्ये ट्रेकिया प्रेझेंट आहे. आता ट्रेकिया नावाचा पार्ट आपल्या बॉडीमध्ये पण असतो. ठीक आहे. कुठं आहे? जर तुमच्या जे घशामध्ये जे आहे ना, विंड पाईप असते, नाका वाटे वारं आत जातं, बरोबर. एअर मूव्स इनसाइड युअर बॉडी, इट इज गोइंग टू रीच युअर व्हॉट वी से एज युअर लंग्स. तर रीच करायला जसा इसोफेगस आहे आपला, तर इसोफेगसच्या जवळ अजून एक पाईपलाईन असते, ट्यूब असते. दॅट पाईप ऑर दॅट ट्यूब इज कॉल्ड एज अ विंड पाईप. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रेकिया. तसाच ट्रेकिया कॉक्रोच मध्ये पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम, आपल्यामध्ये किडनीज आहेत. ह्याच्या मागे आपण बघितला ऍनालिड्स. ऍनालिड्स मध्ये होते समथिंग कॉल्ड एज नेफ्रिडिया. नेफ्रिडियम प्रेझेंट होता. ठीक आहे. इथे प्रेझेंट आहेत माल्फिजियन टिब्यूल. म्हणजे थोडक्यात काय की आता स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स होत चाललंय. पहिला नेफ्रिडिया होता, तोच नेफ्रिडियम आणि अजून एक पार्ट ग्लोमेरुलस असा हा ऍड होतो आणि तयार होतो माल्फिजियन टिब्यूल. तर इथं प्रेझेंट आहे माल्फिजियन टिब्यूल. ठीक आहे. जसं पुढे सरकारला तुम्ही आता किडनीज कडे तुम्ही फॉरवर्ड कराल, म्हणजे ही इव्हॉल्युशन चालू आहे. पहिला सिंपल स्ट्रक्चर होता, तो अजून थोडा कॉम्प्लेक्स झाला, तो अजून आता कॉम्प्लेक्स झाला. देर इज फॉर्मेशन ऑफ समथिंग कॉल्ड एज माल्फिजियन टिब्यूल. सो दॅट इज रिगार्डिंग एक्सक्रिटरी सिस्टीम. आता एक्सक्रिशन मध्ये अजून एक लक्षात ठेवायचं काय की कॉक्रोच सारखा जर आर्थ्रोपॉड असेल तर ह्याचं एक्सक्रिशन ते युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये केलं जातं. ठीक आहे. सो यू से those arthropod members which are terrestrial, they will be having something called as uricotelic type of excretion. यूरिक ऍसिड रिलीज होतं. तेच जे तुमचे अक्वॅटिक आहेत आर्थ्रोपॉड मधलेच ते झाले अमोनोटेलिक, कारण त्यांना पाणी भरपूर आहे वेस्ट करायला. कॉकरोचला जेवढं पाणी मिळत नाही. इट इज व्हेरी लाईट, त्याला कधीही वॉटर कॅरी करू शकत नाही त्या बॉडीमध्ये तो, म्हणून इट हॅज व्हेरी लेस वॉटर. लेस वॉटर आहे म्हणून तो एक्सक्रीट करतो युरिक ऍसिड. जे तुमचे प्रॉन्स आहेत, लॉबस्टर्स आहेत, कोळंबी, क्रॅब्स आहेत बऱ्याच केसेसमध्ये, तर ह्यांना त्यांच्याकडे कसं आहे, हे अक्वॅटिक आहे ॲनिमल्स आहेत, हे पाण्यामध्ये असतात. सो त्यांना वॉटर करायची कॅरी करायची गरज नाही आहे. वेन एव्हर दे नीड वॉटर दे विल टेक इट फ्रॉम द सराउंडिंग. ठीक आहे. त्याच्या ॲटमॉस्फिअरचं काय सराउंडिंग आहे तिथून ते वॉटर घेतील आणि एक्सक्रिशन करतील. पण इथं पाण्याची कमतरता नाही आहे ह्यांना, म्हणून हे आहे सगळे अमोनोटेलिक. यांचे जे एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स आहेत ना, हे अमोनिया आहे. ठीक आहे. सो आर्थ्रोपोडामध्ये कसं आहे की बरेच कॅरेक्टर तुम्हाला दिसतात, वेगवेगळे कॅरेक्टर. म्हणजे एक्सक्रिशन मध्येच अमोनोटेलिक पण आहे, युरिकोटेलिक पण आहे. पण एक्झामला जर विचारलं व्हॉट इज द टाइप ऑफ एक्सक्रिशन इन आर्थ्रोपोडा, तुम्ही बेसिकली तिथे लिहायचं आहे युरिकोटेलिक. कारण की मोस्ट ऑफ युअर आर्थ्रोपॉड्स आर टेरेस्ट्रियल, जमिनीवर आहेत. फ्यू रेअरली ते अक्वॅटिक पण आहेत, कमी आहेत तरी अक्वॅटिकचे. त्यानंतर पुढचं येतं समथिंग कॉल्ड इट्स नर्वस सिस्टीम. आपण म्हटलं ना ऑर्गन सिस्टीम आहे. मग डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली, सर्क्युलेटरी झाली, रेस्पिरेटरी सिस्टीम झाली, एक्सक्रिटरी झाली. अजून दोन राहिले. कुठले? एक नर्वस सिस्टीम आणि एक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. आता पहिली नर्वस सिस्टीम घ्यायची. आता इथं काय आहे, ब्रेन सारखं काही नाही आहे.
इथं काय आहे तर नर्व आहे. आणि नर्व कशी असते तर एक स्ट्रेट लाईन मध्ये एक नर्व कॉर्ड तयार होतो, बरोबर बॉडीच्या सेंट्रल रिजन मधून तयार होते नर्व कॉर्ड. ठीक आहे. आणि त्या डोक्याजवळ एक रिंग तयार होते. सो वी से इन केस ऑफ ऑर्थोपॉड्स और कॉकरोच देयर इज अ नर्व रिंग, अँड विथ द नर्व रिंग देयर इज समथिंग कॉल्ड एज अ नर्व कॉर्ड. टाय घातल्यावर कसं असतं ना गळ्यामध्ये एक गोल तुम्हाला एक आकार मिळतो आणि नंतर खाली काहीतरी ते लटकतं खाली. तसं सेम त्या कॉकरोचच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं एक नर्व रिंग आणि त्याला एक ऍडिशनल एक लॉंग सेगमेंट असतो दॅट इज युअर नर्व कॉर्ड. तर हा प्रेझेंट आहे तुमचा दॅट इज व्हॉट कॉल्ड एज नर्वस सिस्टीम. लास्ट पार्ट इज इट्स रिप्रोडक्शन. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे? पहिला जो सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे कॉकरोच मध्ये, ठीक आहे, त्यामध्ये कंडिशन इज समथिंग कॉल्ड एज दीज आर युनिसेक्शुअल. मेल कॉकरोच वेगळा असतो, फिमेल कॉकरोच वेगळा असतो. ठीक आहे. आणि काही पार्ट्स आहेत ते जर बघितले तुम्ही मॉर्फॉलॉजी मध्ये बाहेरून जर उलटा करून बघितला, एक पार्ट असं समथिंग कॉल्ड एज ॲनल स्टाईल आणि ॲनल सरसाय. ठीक आहे. तो प्रेझेंट आहे मेल्स मध्ये ना की फिमेल्स मध्ये. ठीक आहे. जर प्रेझेंट असेल तर तो झाला मेल, नसेल तो झाला फिमेल. तर ह्याला काय म्हणतो आपण? दिस इज कॉल्ड एज सेक्शुअल डायमॉर्फिझम. तो डायमॉर्फिक आहे. म्हणजे मॉर्फॉलॉजी बघून आपल्याला कळतं की हा मेल आहे का फिमेल आहे. ठीक आहे. तर असे झाले तुमचे कॅरेक्टर्स फॉर रिप्रोडक्शन ऑल्सो. कॅरेक्टर एकदा रिपीट करतो बघा तुम्हाला समजलेत का. पहिला आपण घेणार की हे जॉईंट अपेंडेजेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर दिस इज युअर लार्जेस्ट फायलम इन युअर किंगडम ॲनिमेलिया. सगळ्यात मोठा फायलम हा तो. त्यानंतर आपण बघितली सिमेट्री, बायलेटरल सिमेट्री. बॉडी प्लॅन कसा होता? ट्यूब विद इन ट्यूब. ऑर्गनायझेशन कसं आहे तर ऑर्गन सिस्टीम आहे. ठीक आहे. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे का? आहे. सो इट इज सिलोमेट. डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे का? तर आहे. पण कशी आहे? तर माउथ आणि एनस दोन्ही प्रेझेंट आहे. म्हणजे हा झाला कंप्लीट. आणि कंप्लीट आहे विथ माउथ अँड एनस सेपरेटली. देन सर्क्युलेटरी सिस्टीम. ब्लड सारखं फ्लुइड आहे का? आहे. मग तो वेसल्स थ्रू मूव्ह होतो का आर्टरी वेन सारख्या? नाही. So blood like fluid is present directly in your body cavity, hence the circulatory system is open. तो ओपन टाइप ऑफ सर्क्युलेशन आहे. कुठल्याही ट्यूब मधून तो पास होत नाही. त्यानंतर त्याचा रेस्पिरेटरी सिस्टम. ठीक आहे. वेन यू से रेस्पिरेशन, जर टेरेस्ट्रियल असेल, जमिनीवर असलेले आर्थ्रोपॉड्स असतील लाईक कॉकरोच, युअर सेंटीपीड, स्कॉर्पियन, स्पायडर, ठीक आहे, तर ह्यांच्यामध्ये कसं असणार आहे तर देर इज प्रेझेंट कॉल्ड अस समथिंग कॉल्ड अस ट्रेकिया. ट्रेकियरी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. ठीक आहे. आणि तेच जर ते अक्वॅटिक असतील तर तिथं प्रेझेंट आहेत गिल्स. आणि जर गिल असेल ना त्याला एक शब्द आहे ब्रॉन्कियल रेस्पिरेटरी सिस्टीम. तर गिल्स आहेत. एक्सक्रिशन जर बघितलं तर माल्पिजन टिब्युल्स आहेत, त्यांनी तो एक्सक्रिशन करू शकतो. परत जर टेरेस्ट्रियल असेल तर ती युरिक ऍसिड आहे, युरिकोटेलिक आहेत. तेच जर अक्वॅटिक असेल तर तो अमोनोटेलिक असेल, म्हणजे अमोनिया रिलीज करतो. नर्वस सिस्टीम मध्ये एक रिंग आहे, नर्व रिंग, आणि एक नर्व कॉर्ड आहे छोटा. आणि लास्ट आहे त्याचा सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर कसे आहे? सेक्शुअली डायमॉर्फिक आहेत. मेल अँड फिमेल दोन्ही वेगळे असतात. ठीक आहे. अजून जर ऍडिशन करायचं झालं मेला, ठीक आहे, ह्याचं जे रिप्रोडक्शन आहे ना, फर्टिलायझेशन आहे, म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज कुठं होतात? बॉडीच्या आत का बॉडीच्या बाहेर? तर हे बॉडीच्या बाहेर होतात. सो फर्टिलायझेशन इज ऑलवेज गोइंग टू बी एक्सटर्नल. डेव्हलपमेंट जर म्हणलात, जर एग ले केला असेल तर एग ले झाल्यानंतर डायरेक्टली कॉकरोच बाहेर होतो का? नाही. तर पहिला एग ले होतो, एग मधून पहिला लार्वी बाहेर येते आणि लार्वी झाल्यानंतर कॉकरोच येते. म्हणून हा झाला डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. दोन ऑप्शन असतात, एक तर डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. इथं कॉकरोच आहे इनडायरेक्ट. समजते मी कॅरेक्टर सांगितले आता? हो सर. नक्की. आणि कोण आहे त्यांना कळालंय? ठीक आहे. नेक्स्ट वी विल स्टार्ट विथ मोल्युस्कन्स. ठीक आहे. आता मोल्युस्कचे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत त्याच्या कॅरेक्टर्स पेक्षा. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल इज युअर ऑयस्टर. ठीक आहे. आता जो पहिला डायग्राम तुम्हाला दाखवलाय त्यांनी, तर तो ऑयस्टर आहे. ऑयस्टर म्हणजे ज्यामध्ये मोती तयार होतात ना,
पर्ल्स तयार होतात, तर तो ऑयस्टर. ठीक आहे, तर इट इज कॉल्ड एज स्पिसुला. ठीक आहे. देन सेकंड इम्पॉर्टंट इज पायला, स्नेल, गोगलगाय, शेवटचा तुम्हाला फोटो दाखवला तो. ठीक आहे. तिसरा इम्पॉर्टंट आहे सेपिया, कटलफिश सॉरी, कटलफिश. आणि लास्ट इम्पॉर्टंट वन इज युअर ऑक्टोपस. ठीक आहे, तर ऑक्टोपस पाठ करून ठेवायचा आणि डोळ्यासमोर ऑक्टोपस आणायचा आणि त्याचेच कॅरेक्टर लिहून टाकायचे सगळे, बाकी कुठलेही कॅरेक्टर करायचे नाहीत आपण तयार. ठीक आहे. प्रत्येक फायलाचा आहे ना एक टिपिकल एक्झाम्पल आहे. म्हणजे जर तुम्हाला ऑर्थोपॉड कॅरेक्टर लिहायचे असेल ना, तर यू शुड ब्रिंग इन फ्रंट युअर कॉक्रोच लक्षात ठेवायचं आणि त्याचे कॅरेक्टर लिहून टाकायचे, झाले ऑर्थोपॉडचे कॅरेक्टर्स. ठीक आहे. तसाच मोलस्का लिहायचा असेल ना, तर गोगल काय लक्षात ठेवा किंवा लक्षात ठेवा ऑक्टोपस, या दोनचे कॅरेक्टर लिहायचे. ठीक आहे. आता नक्की कॅरेक्टर्स काय आहे त्यांचे, पहिला आपण कॉमन कॅरेक्टर बघू, मग आपण स्पेसिफिक कॅरेक्टर बघू. ठीक आहे. सो फर्स्ट कॉमन कॅरेक्टर इज मोलस्का, मीन्स समथिंग विच इज व्हेरी व्हेरी सॉफ्ट. जे काही सॉफ्ट आहेत तर हे मोलस्कर मध्ये पडतात. ठीक आहे. गोगल गाय एकदम गिळगिळीत असते, सॉफ्ट असते. ठीक आहे. तसेच तुमचे ऑयस्टर्स, जर तुमच्या घरी बांधकाम चालू असेल घरामध्ये जवळ कुठेतरी, वाळू येते, वाळूमध्ये शिंपले येतात, काही वेळा शिंपले ओपन केलं की त्यामध्ये तो किडा असतो, दॅट ॲनिमल इज प्रेझेंट. ठीक आहे. सो दॅट इज युअर ऑयस्टर. ठीक आहे, तर एकदम सॉफ्ट आहेत. आता दुसरं काय आहे की ह्याचं ऑर्गनायझेशन कसं आहे, ह्याला फूड म्हणजे माउथ आहे का, एनस आहे का, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. म्हणजे ट्यूब विदिन ट्यूब. आता ट्यूब विदिन ट्यूब असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम पण कम्प्लीट होते. आणखी डायजेस्टिव्ह सिस्टीम कम्प्लीट कधी म्हणतो, माउथ आणि एनस असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कम्प्लीट. ट्यूब विदिन ट्यूब कधी म्हणायचा, माउथ पण आहे, एनस पण आहे. तर लक्षात ठेवायचे कॅरेक्टर कसे कोरिलेट करता येतात. When you say organization or when you say body plan, if it is tube within tube, it also means the digestive system is complete. It has both mouth and anus separately. ठीक आहे. बॉडी कॅव्हिटी मगाशी कसा होता, सिलोमेट, बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट होती, तर इथं पण असणार आहे. आर्थ्रोपोडाच्या पुढे किंवा ॲनालिटिसच्या पुढे सगळे आहेत असिलोमेट, सॉरी सिलोमेट. या सगळ्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहेत. सगळे आहेत ट्रिप्लोप्लास्टिक, 3 जर्म लेयर्स आहेतच. ठीक आहे. सिमेट्री कशी आहे तर बायलॅटरल सिमेट्री. व्हॉट यू मीन बाय बायलॅटरल सिमेट्री, देयर इज ओनली वन प्लेन ऑफ कटिंग and when you cut through that plane you will get two equal halves or two mirror images. एक सारखी तुम्हाला दोन हाफ मिळतील. ठीक आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम. ठीक आहे. जसं आर्थ्रोपॉड मध्ये ओपन होतं ह्याच्यामध्ये पण ओपन आहे, फक्त डिफरन्स काय आहे, जे मोलस्का आहे ना ह्याचा जो ब्लड आहे हा थोडा ब्लूइश कलरचा असतो. ठीक आहे. आर्थ्रोपॉड्स मध्ये तो व्हाईटिश कलरचा असतो, आपल्यामध्ये रेड असतो. कशामुळे तर पिगमेंट्स कुठले प्रेझेंट आहेत, आपल्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणून आपला रेड ब्लड आहे, हिमोग्लोबिन. इथं प्रेझेंट आहे हिमोसायनिन, म्हणून हा ब्ल्यू कलरचा ब्लड आहे. ठीक आहे. त्यानंतर समथिंग कॉल्ड एज व्हॉट इज रेस्पिरेटरी सिस्टीम. आता मोलिस्कन्स आहेत ना हे बऱ्यापैकी सगळे ॲक्वॅटिक आहेत, आणि जर ॲक्वॅटिक असेल तर ह्याची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे ना ती कायम गिल्सनी असणार आहे. ठीक आहे, तर गिल्स प्रेझेंट आहे तिथे. तसंच तुमचं आहे इथं एक्सक्रिशन. ठीक आहे. आता एक्सक्रिशन मोलस्काचं कसं असणार आहे, तर हे पाण्यामध्ये आहे तर पाणी भरपूर आहे तर अमोनोटॅलिक आहे. ठीक आहे, तर इट इज अमोनोटॅलिक रेस्पिरेटरी सिस्टम, एक्सक्रिशन. आणि आता नेक्स्ट आहे तुमचा नर्वस सिस्टीम. जसा आर्थ्रोपोडामध्ये नर्व रिंग होती तशी इथं पण नर्व रिंग आहे. पण इथं अजून एक आहे की काही मॉल्युस्कन्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्नेल किंवा ऑक्टोपस, इथं काय होतं, बरेच नर्व्स एकत्र येतात, एक बंच तयार करतात, आणि दॅट बंच इज कॉल्ड एज गँग्लिया. ठीक आहे. तर समटाइम्स गँग्लिया इज ऑल्सो प्रेझेंट इन मोलस्का, पण कन्फ्युज व्हायचं नसेल तर नर्व कॉर्ड, नर्व रिंग घेऊन मोकळे व्हा. परफेक्ट आहे आन्सर, तुम्हाला तर कट होणार नाही मार्क. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कशी आहे तर परत गॅमेट्सनी होणार आहे, एक्सटर्नल होणार आहे. ठीक आहे. मेल फिमेल, आता इथं दोन्ही मिळतात तुम्हाला, युनिसेक्शुअल पण मिळतात आणि बायसेक्शुअल पण मिळतात. ठीक आहे, म्हणजे एकाच ॲनिमल बॉडीमध्ये दोन्ही सेक्सेस आहेत किंवा दोन वेगळे पण असतात, तर हे तुम्हाला दोन्ही कंडिशन इथं मिळतील. आता हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर नव्हते, हे तुमचे झालेलेच कॅरेक्टर आहेत सगळे, जसे आर्थ्रोपॉडला कॅरेक्टर होते तसेच इथं कॅरेक्टर्स आहेत. हे इम्पॉर्टंट काय आहे, when you see an arthropod, molluscan, ठीक आहे, so you will always see it is covered by an hard shell, त्याच्यावर एक हार्ड शेल प्रेझेंट असतो. ठीक आहे. तो शेल तयार करायला जो पार्ट लागतो त्याला म्हटलं जातं मॅन्टल. ठीक आहे, तर मॅन्टल इज प्रेझेंट बिलो दी शेल. ठीक आहे, अँड इट इज द पार्ट ऑफ युअर
ॲनिमल्स बॉडी, त्या प्रत्येक ॲनिमलच्या बॉडीला एक वरचा एक लेअर असतो दॅट इज कॉल्ड ॲज मॅन्टल. तो मॅन्टेल तयार करतो स्वतःवर प्रोटेक्टिव्ह लेअर अँड दॅट इज युअर शेल. तो आहे तुमचा कॅल्शियम कार्बोनेटचा, प्रोटेक्शनसाठी आहे त्याच्या. ठीक आहे. त्यानंतर काय होतं, आता ऑक्टोपस जर डायग्राम बघितली तसं शेल ऑक्टोपसवर आहे का? जसं स्नेल मध्ये आहे, ऑयस्टर मध्ये शेल आहे. ठीक आहे. तसा सेम शेल ऑक्टोपस मध्ये आहे का? दिसतोय का तुम्हाला डायग्राम मध्ये? नाही. नाहीये. ठीक आहे. पण इथं कसं आहे, पहिल्या दोन्ही केसेसमध्ये ऑयस्टर मध्ये असेल किंवा स्नेल मध्ये असेल ना, जो त्याचा शेल आहे, हार्ड कव्हरिंग आहे ना, तो एक्सटर्नल आहे, बाहेर आहे. ऑक्टोपस मध्ये तो आत असतो, इंटरनल असतो, पण प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो युअर विसरल मास दॅट इज मेंटल अँड अन हार्ड शेल इज 100% प्रेझेंट इन ऑल युअर मोलिस्कन्स. ठीक आहे. डिफरन्स काय असेल, काही मध्ये तो एक्सटर्नल असेल शेल, काही मध्ये तो इंटरनल शेल असेल, पण शेल प्रेझेंट आहे. ठीक आहे. व्हेरी रेअर केसेस इट इज ऍबसेंट अँड द ऍबसेंट एक्झाम्पल आहे कटल फिश. तिथं शेल नाहीये, ना आत ना बाहेर. ऑक्टोपसला आत प्रेझेंट असतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक असं कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये की ह्याचा जो हेड आहे, सगळ्या केसमध्ये हेड प्रेझेंट असतो. त्या हेडला एक माउथ प्रेझेंट असतं. आपण म्हटलं ना माउथ आणि एनस दोन्ही प्रेझेंट आहे, तर माउथ प्रेझेंट आहे. पण हे जे माउथ आहे आणि आपल्या केसमध्ये जो माउथ असतो ना, हे दोन्ही वेगळे आहेत. काय वेगळं आहे, तर इन दिस माउथ देअर इज सम टीथ लाईक कॅरेक्टर, दातासारखे काही पार्ट्स प्रेझेंट आहेत, पण त्याला टीथ म्हणू शकत नाही आपण, कारण ते हार्ड नाही आहेत. दीज आर कॉल्ड एज रॅस्पिंग ऑर्गन्स. काहीतरी बाईट करायला वापरतात, काहीतरी कोणाला तरी पकडायला वापरतात, म्हणून हा रॅस्पिंग ऑर्गन आहे. इट इज कॉल्ड एज रॅड्युला. यू हॅव टू रिमेंबर द टर्म रॅड्युला. रॅड्युला फक्त मोलस्कामध्ये मिळतो आणि कुठल्याही फायमलम मध्ये नाहीये. लक्षात राहील? येस सर. ठीक आहे. एकदा रिपीट करतो मी, जे मेन कॅरेक्टर आहे ना रिपीट करतो, ते फालतू कॅरेक्टर आपल्याला बघायला नको परत. फालतू कॅरेक्टर काय होते, सॉफ्ट बॉडी, बायलेटरल सिमेट्री, नंतर तुमची ऑर्गन सिस्टीम असेल किंवा सिलोमेट आहे, कम्प्लीट डायजेशन, ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, गिल्सनी रेस्पिरेशन आहे, तुमचे किडनीज प्रेझेंट आहेत फर्स्ट टाइम. ठीक आहे. म्हणजे ॲनालिड्स मध्ये नेफ्रिडिया होता, कॉकरोच मध्ये माल्फिजन टिब्युल्स होते, इथून पुढे किडनी सुरू झाले, तर इथं किडनीज प्रेझेंट आहेत एक्सक्रिशनसाठी. ठीक आहे. नर्व्हस सिस्टीम सेम आहे, जशी ऑर्थोपॉड होती तशी इथं पण आहे, नर्व्ह रिंग प्रेझेंट आहे. आणि रिप्रोडक्शन पण सगळ्या बाजूने मिळतो तुम्हाला, की तुम्हाला ते बायसेक्शुअल पण मिळतात, युनिसेक्शुअल पण मिळतात. हे फालतू कॅरेक्टर झाले. इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय येते, हिची जी बॉडी आहे ती कशी आहे, बॉडीला हेड आहे का, आहे. ठीक आहे. त्यानंतर ह्याला एक सॉफ्ट स्ट्रक्चर प्रेझेंट आहे कॉल्ड ॲज मेंटल. ठीक आहे. इथं ह्याच्यामध्ये त्या मेंटल वरती किंवा मेंटल इज गोइंग टू फॉर्म अ कव्हरिंग विच इज प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग कॉल्ड ॲज अ शेल. ठीक आहे. आणि शेल तयार होतो कॅल्शियम पासून. मग समटाइम्स द शेल इज एक्सटर्नल लाईक इन केस ऑफ स्नेल, पायला और एन ऑयस्टर. ठीक आहे. और इट कुड बी इंटरनल इन केस ऑफ ऑक्टोपस और इट कुड बी ऍबसेंट इन केस ऑफ सेपी और कटल फिश. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत. अजून एक इम्पॉर्टंट काय होतं त्याच्यात तुम्हाला सांगितलं मी, की फर्स्ट टाइम किडनीज इथं आलेत. ठीक आहे. एक्सक्रिशनसाठी किडनी इथून सुरू होतात, मॉल्युस्कापासून. मॉल्युस्का, त्याच्या पुढे इक्विनोडर्माटा येतो, नंतर हेमिकॉर्डेटा येतात, मग बाकीचे तुमचे पायसस, मॅमल्स, इथे सगळे किडनी आहे. ठीक आहे. सो दिस इज द फर्स्ट ऑर्गॅनिझम इन किंगडम एनिमेलिया वेअर किडनीज आर प्रेझेंट फॉर एक्सक्रिशन. अजून एक याच्याला असं इम्पॉर्टंट सांगितलं तुम्हाला, की याचं ब्लड कलर कसा आहे. तर ब्लड इज ब्ल्यूइश इन कलर ड्यू टू अ पिगमेंट कॉल्ड ॲज हिमोसायनिन. सायनिन म्हणजे ब्ल्यू, आणि हिमो ज्यावेळी वर्ड येतो ना, वी आर टॉकिंग अबाउट ब्लड. समजतंय? कळालं इथं पॉइंट हा मॉल्युस्का? येस सर. ओके. पण एक तुम्हाला क्वेश्चन आहे, मला डाऊट आहे आता. ठीक आहे. काय आहे की डोळ्यासमोर घ्यायचा हा सेपिया. ठीक आहे. ह्याची सिमेट्री कशी आहे, बायलेटरल आहे, रेडियल आहे, असिमेट्रिकल आहे? कशी आहे सिमेट्री त्याची, बायलेटरल का रेडियल का असिमेट्रिकल? सेपिया कशाची? आहे, सेपिया कटल फिश दिसते ना डायग्राम मध्ये. हा दिसतंय. हा, मग तो बायलेटरल असेल का
रेडियल असेल का असिमेट्रिकल असेल? बरं ठीक आहे, आय विल हेल्प यू आउट. ठीक आहे, सो दिस इज बायलेटरल. ठीक आहे, ऑक्टोपस बघितलाय कधी टीव्ही मध्ये तरी? हो सर. बघितलाय. मग ऑक्टोपसचं कसं असेल, बायलेटरल का रेडियल? रेडियल. हा, ऑक्टोपस इज रेडियल, कटलफिश इज बायलेटरल, स्नेल इज बायलॅटरल. ठीक आहे, आणि व्हॉट अबाउट द लास्ट वन, ऑयस्टर? ऑयस्टर कसे असतील? ऑयस्टर कळतं ना मी काय म्हणतोय? ऑयस्टर म्हणजे शिंपल्यांमध्ये प्रेझेंट असतो तो ऑयस्टर, जिथं पर्ल्स मोती तयार होतात ते. ऑयस्टर कसं असेल? बायरेटलर. बायलॅटरल असेल का असिमेट्रिकल असेल? त्याला सिमेट्री असते का? नाही. जसा चिखलाचा गोळा असतो ना, तसा तो बसलेला असतो त्या शेलमध्ये. त्याला कुठलीही सिमेट्री नाही, त्याला कुठलाही शेप नाही. ठीक आहे, तर तुम्हाला इथं सिमेट्री, असिमेट्री, रेडियल सिमेट्री, बायलेटरल सिमेट्री सगळं मिळून जाईल. ठीक आहे, सो एक्झाम मध्ये कधी चुकून वाटलं अरे बाबा मी चुकले, नाही. ठीक आहे, सो यू हॅव टू गिव्ह द एक्झाम्पल. तुम्हाला जर आठवत असेल बायलेटरल आहे आणि बायलेटरलचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो स्नेल, लिहून मोकळं व्हायचं. ठीक आहे, जर तुम्हाला आठवलं मी ऑक्टोपस लिहिते आहे, तर ऑक्टोपस मध्ये रेडियल आहे, तर लिहा तिथं लिहायचं रेडियल सिमेट्री इन ऑक्टोपस. कळतच आहे सरांना की ही स्पेसिफिकली सांगते ऑक्टोपस साठी. ठीक आहे, आणि जर तुम्हाला आठवलं की मी ऑयस्टरचं लिहिते आहे, असिमेट्रिकल लिहून सोडून द्या, पण तिथं लिहायचं असिमेट्रिकल इन ऑयस्टर्स. ठीक आहे, सो यू बी स्पेसिफिक वेन यू राईट युअर आन्सर्स. आतापर्यंत तुम्ही स्कूलिंगला कसं केलं की जे पुस्तकात आहे तेच लिहिलं. 11-12 तसं नसतं. काही वेळेला पॉईंट तुम्हाला माहित असतात, पुस्तकात नसतात, ते लिहायचे आणि मार्क पाडायचे. 11-12 मार्कांशिवाय दुसरं काही ऑप्शन नाहीये. इफ यू स्कोर मार्क्स यू विल बी गुड, यू विल गेट गुड कॉलेजेस. ठीक आहे, सो यू आर डन विथ युअर मोलस्कन्स. नेक्स्ट वन विच यू आर गोइंग टू टार्गेट इज युअर इकिनोडर्माटा. एक्झाम्पल तुमच्या डोळ्यासमोर घ्यायचा फक्त स्टारफिश. बघितलं सगळ्यांनी स्टारफिश? टीव्ही मध्ये, हो. फोटोमध्ये सगळ्यांनी बघितलं असेल. यस सर. मला सांगा स्टारफिशला अपेंडेजेस किती असतात, म्हणजे आर्म्स किती असतात? 5. 5. बरोबर, 5. ठीक आहे, मला सांगा स्टारफिश असेल किंवा स्टारफिश ही टेरेस्ट्रियल आहे का अक्वॅटिक आहे? क्वेश्चन विचारू पर्यंत स्टारफिश टेरेस्ट्रियल का अक्वॅटिक? टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर मिळतो का पाण्यामध्ये असतो? एक्वाटिक. अक्वॅटिक. ठीक आहे, मरीन आहे का फ्रेश वॉटर आहे? मरीन. मरीन, समुद्राच्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात मिळतो. नदीमध्ये आहे का स्टारफिश? नाही, नद्यामध्ये कधीच मिळत नाही. तुम्ही जर बीचवर फिरायला गेला, तुम्ही एक फॉर एक्झाम्पल सिंधुदुर्गला जा आणि एक संध्याकाळच्या वेळेत तुम्ही 4 पावलं चाला बीचवर, तुम्हाला कळेल तुम्हाला बाहेर पडलेले दिसतात तुम्हाला स्टारफिश. ठीक आहे, तर स्टारफिश आर 100% मरीन. ठीक आहे, इकिनोडर्माटा सगळे मरीन आहेत. तुम्ही जर त्याला हातात पकडला ना, तुम्ही त्या स्टारफिशला जमिनीवर पडलेला बीचवर, ठीक आहे, तुम्हाला जाणवतं हा जरा कडक कडक आहे. ठीक आहे, ह्याला काहीतरी वरून कव्हरिंग प्रेझेंट आहे, एकदम टफ आहे. ठीक आहे, तर टफ असतो तो, स्पाइनी असो, बारके बारके काटे असतात त्याला. ठीक आहे, दुसरं हा पाण्यामध्ये फ्लोट करत नाही, स्विम करत नाही, हा समुद्राच्या बेसला जिथं वाळू असते तिथं जाऊन बसलेला असतो. हेन्स इट इज कॉल्ड ॲज बेंथिक. ठीक आहे, सिमेट्री कशी असेल मला सांगा, रेडियल असेल का बायलेटरल असेल? रेडियल. रेडियल, 100% ट्रू, रेडियल आहे. इथं पण ऑर्गन सिस्टीम आहे. हा, सिलोमेट आहे. ठीक आहे, ट्यूब विदिन ट्यूब आहे. तर मला सांगा जर ट्यूब विदिन ट्यूब असेल तर माउथ आणि एनस दोन्ही प्रेझेंट असतील ना? हो. हा, आणि यस. माउथ आणि एनस दोन्ही प्रेझेंट असेल तर डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असेल, कम्प्लीट का इनकम्प्लीट? कंप्लीट. कम्प्लीट, बरोबर. ठीक आहे, आता पुढचं सर्क्युलेटरी सिस्टीम. आता इथं वॉटर मूव्ह करतं. असंच आपण अगोदर एक बघितलं ना कुठला तरी, ज्यामध्ये वॉटर मूव्ह करतं थ्रू आउट द बॉडी. आठवतं तुम्हाला? एक एक्झाम्पल देतो मी, सी वॉलनट्स म्हणून, टिनोफोरा, सॉरी निडा, काय टिनोफोरा, टिनोफोराच. हे तुम्हाला दाखवतो डायग्राम. बघा ही
कोंब जेलीज, ह्यांच्यामध्ये पण आहे तुमचं वॉटर सिस्टीम, वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. वॉटर कॅरी करतो फूड टू ईच अँड एव्हरी पार्ट, ईच अँड एव्हरी सेल. हा, आणि तसाच तो तिथून एक्सक्रिशन पण करतो. तसे सेम आहे इथं तुमच्या या स्टारफिश मध्ये वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. रेस्पिरेशन कसं असेल, हा ॲक्वॅटिक असेल तर लंग्स असेल का गिल्स असतील, सांगू शकताय? लंग्स का गिल्स? Lungs. अरे पाण्यामध्ये आहे ना, पाण्यामध्ये काय असतात, लंग्स असतात का गिल्स? गिल्स. Gills. हा, मग तर गिल्स. नर्वस सिस्टीम कशी असेल तर सेम कॉक्रोच सारखी. कॉक्रोच मध्ये काय होती, नर्व रिंग होती, तशी इथं पण रिंग आहे प्रेझेंट. हा सेंटरला जो गोल दिसतोय ना मास, तिथं प्रेझेंट असतो त्याची रिंग, आणि त्यापासून सिंगल अशी रॉड बाहेर जातात प्रत्येक आर्म मध्ये. तर इथं रिंग पण प्रेझेंट आहे आणि नर्व कॉर्ड पण प्रेझेंट आहे, सेम कॉक्रोच मध्ये प्रेझेंट होता. ठीक आहे, रिप्रोडक्शन पण सेम. इथं बायसेक्शुअल पण आहेत, युनिसेक्शुअल मध्ये पण आहेत. ठीक आहे, असं वेगळं काय आहे ह्याच्यामध्ये? ठीक आहे, सो समथिंग विच इज डिफरंट इज वेन यू से अन इकिनोडर्म. इकिनो म्हणजे काहीतरी काट्यासारखं आहे. ठीक आहे, डर्मा म्हणजे स्किन, स्किनवर काटे प्रेझेंट आहेत. हॅव यू हर्ड अबाउट सी अर्किन्स? सी अर्चिन्स माहिती आहेत का तुम्हाला? नाही सर. नाही. एक ब्लॅक कलरचा असा गोल मास असतो. कधी समुद्राच्या बीचवर जर गेलात तर जर खडक असेल ना, खडकांमध्ये काही असे बारके खड्डे तयार होतात, आणि त्यामध्ये जर समुद्राचं पाणी जात असेल ना, त्यात काही ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, तर असा ब्लॅक कलरचा एक ॲक्वॅटिक ॲनिमल मिळतो. ठीक आहे, तर असे मोठे काटे असतात ब्लॅक कलरचे. तो जर फोडलात तर त्यामध्ये असं येल्लो कलरचं एकदम गिळगिळीत असं ते बॉडी मिळते त्याची. ठीक आहे, पण ह्याचा वरचा जो स्किन आहे ना, त्याला काटे आहेत, स्पायनी स्किन. सो दिस इज कॉल्ड एज सी अर्चिन. ठीक आहे, अँड दिस इज अन एक्झाम्पल ऑफ इकिनोडर्माटा. तसा अजून एक आहे सी ककंबर. दुधी असते ना आपली घरातली भाजी, त्या दुधीसारखं समुद्राच्या आत पण असतं प्रेझेंट, तर दॅट इज कॉल्ड सी ककंबर. त्याला पण बारके काटे असतात प्रेझेंट. ठीक आहे, स्टारफिशला पण असतात. सो इथं इम्पॉर्टंट असं वेगळं काय आहे की हे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत, समुद्राच्या पाण्यात मिळतात. ह्याच्या स्किनवर काटे प्रेझेंट आहे, सो स्किन विथ स्पाइन्स. त्यानंतर हा बेंथिक आहे, पाण्यामध्ये स्विम करत नाही, हा खाली बेसला जाऊन बसलेला असतो. मग तो खडक असेल किंवा वाळू असेल, तिथं जाऊन बसलेला असतो. ठीक आहे, अजून एक लक्षात काय ठेवायचं यामध्ये, समथिंग कॉल्ड एज वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. याचा अर्थ काय होतो की पाण्या थ्रू त्याला फूड पण मिळतं आणि पाण्या थ्रू तो एक्सप्रेशन पण करतो. आता पाणी भरपूर आहे तर एक्सप्रेशन कसं होणार आहे, अमोनोटेलिक, अमोनिया रिलीज होणार आहे. ठीक आहे, आणि इथं किडनी सारखं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, किडनी नाही आहे पण. ठीक आहे, सो दिस इज हाऊ युअर इकिनोडर्म्स आर. सगळ्यात सोपा होता, याच्यावर जास्त क्वेश्चन येत नाही. ठीक आहे, इथं क्वेश्चन जर आला इकिनोडर्म्सवर तर इट विल बी स्पायनी स्किन, बेंथिक, मरीन आणि रेडियल सिमेट्री. खूपच अवघड टाकायचं झालं त्यांना तर इट विल बी रिगार्डिंग और वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम कशी आहे, तर इथं वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहे, वॉटर फ्लो करतो सगळीकडे. जसं आपल्या बॉडीमध्ये ब्लड फ्लो करतो तसं तो वॉटर फ्लो करतो. दिस विल बी क्वेश्चन्स आस्क्ड फॉर यू. ठीक आहे, सो दिस एंड्स, किंवा अजून एक राहतो तो आहे हेमिकॉर्डेटा. इथं मी ऍड केला नाहीये कारण तिथं काही जास्त नाहीये. ठीक आहे, आता हेमिकॉर्डेटा हा पण नॉन कॉर्डेट्स मध्ये टाकलाय त्यांनी. नाव हेमिकॉर्डेटा डझंट हॅव एनी नोटोकॉर्ड, म्हणजे पाठीच्या कण्यासारखं त्यात प्रेझेंट नाहीये, पण त्यासारखं एक दुसरं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. दिस इज कॉल्ड एज स्टोमोकॉर्ड. STOMOCORD. स्टोमोकॉर्ड प्रेझेंट आहे. इट इज नॉट नोटोकॉर्ड बट स्टोमोकॉर्ड इज प्रेझेंट, हेन्स इट बिकम्स अ कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. म्हणजे काय आहे, इथंपर्यंत जेवढे झाले इकिनोडर्म्स पर्यंत ह्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड सारखा काही स्ट्रक्चर नव्हतं. इथं काय झाला, नोटोकॉर्ड सारखा स्ट्रक्चर तयार झाला. इथून पुढचे जे आहेत ना, हे सगळ्यांमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. म्हणजे हा काय झाला, हा कनेक्ट करतो कोणाला, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्सला. एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येतो फिल इन द ब्लँक साठी, एमसीक्यू साठी. डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. ठीक आहे, सो इट विल बी हेमिकॉर्डेटा. ठीक आहे, किंवा असं म्हणेल एक्झाम्पल,
क्वेश्चन येईल की डॅश इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन इकिनोडर्माटा अँड कॉर्डेट्स. कारण इकिनोडर्माटा काय आहे, हा शेवटचा नॉन कॉर्डेट आहे. त्यानंतर तो हेमी कॉर्डेटा. ठीक आहे, आणि मग येतात कॉर्डेट्स. ठीक आहे, तर कनेक्टिंग लिंक कोण आहे, तर हेमी कॉर्डेटा आहे. अँड दे कुड ऑल्सो आस्क यू द एक्झाम्पल ऑफ हेमी कॉर्डेटा. द एक्झाम्पल इज बेलानोग्लॉस. एवढे लक्षात ठेवा हेमी कॉर्डेटा बद्दल. इथं संपले तुमचे सगळे नॉन कॉर्डेट्स. ठीक आहे, आता Okay, sir. तुमच्याकडे हा आता मला एक तुम्हाला डाऊट पडलाय आता. ठीक आहे, सो कॅन यू गिव्ह मी द फर्स्ट फायला. कुठला फायलम शिकला आपण आज, म्हणजे आज नाही आतापर्यंत नॉन कॉर्डेट्स सगळ्यात पहिला फायलम कुठला? Porifera. पॉरिफेरा. बरोबर. ह्याचा एक्झाम्पल कुठला होता? स्पॉन्जेस. आठवलं? आठवतंय का स्पॉन्जेस? हो सर. दाखवू डायग्राम. हे काढलं होतं आपण, हा स्पॉन्ज. दुसरा कुठला होता? निडारिया किंवा सिलेंट्रेटा. ठीक आहे, ह्याचं एक्झाम्पल कुठला आहे? कॅन यू टेल मी व्हॉट इज दिस? हायड्रा. ठीक आहे, तर हायड्रा एक्झाम्पल आहे. टिपिकल एक्झाम्पल पाठ करून ठेवायचे. ठीक आहे, ह्याच्यानंतर कुठला घेतला होता आपण? तुम्हाला सी वॉलनट्सचा, बरोबर ना, टिनोफोरा. तर हा कोम जेलीज म्हणतो आपण तो. त्यानंतर त्याच्या पुढचा कुठला घेतला होता? तर प्लॅटी हेल्मेंट, फ्लॅट वर्म. आणि एक्झाम्पल इज प्लॅनेरिया. लक्षात ठेवायचा प्लॅनेरिया. ठीक आहे, आफ्टर प्लॅटी हेल्मेंट इट वॉज ॲशेलमेन्स. ॲशेलमेन्सचा एक्झाम्पल काय होता? तर ॲस्कॅरिस, जंत, पोटामधला जो जंत असतो तर तो ॲशेलमेन्सचा एक्झाम्पल. ठीक आहे, देन केम युअर ॲनेलिड्स. ॲनेलिड्स एक्झाम्पल कॉकरोच. ह्याच्या पुढचा कुठला होता आठवते? आज आपण कुठून चालू केलंय? Arthropoda. आर्थ्रोपोडा. एक्झाम्पल Cockroach. कॉकरोच. आणि कुठला एक्झाम्पल आहे का लक्षात डायग्राम मधून? Scorpion. स्कॉर्पियन, विंचू, खेकडा पण चालेल. ठीक आहे, झिंगा पण चालतील, प्रॉन्स पण चालेल, कोळंबी पण चालेल, लॉबस्टर. ठीक आहे, देन व्हॉट आफ्टर आर्थ्रोपॉड्स? आर्थ्रोपॉड नंतर कुठला घेतला? Mollusca. मोल्युस्का. एक्झाम्पल कुठला? Snail. स्नेल और ऑयस्टर और ऑक्टोपस. कुठलाही वापरा. ठीक आहे, व्हॉट आफ्टर मोल्युस्का? आता शेवटी कुठला घेतला आपण? इकिनोडर्माटा. एक्झाम्पल कोण? तर स्टारफिश. Starfish. हा, अँड द लास्ट वन वॉज हेमिकॉर्डेटा. एक्झाम्पल इज बेलानोग्लॉसस. सो यू आर डन विथ युअर 10 फायला. एक राहतो कॉर्डेटा. ठीक आहे, आणि त्या कॉर्डेटामध्ये आपण शिकणार आहोत पायसस. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. शो पायसस म्हणजे फक्त इंट्रोड्यूस करून देतो, आज काही शिकायचं नाहीये ते. ठीक आहे, सो वी विल बी स्टडीइंग दीज थिंग्स. नोटोकॉर्ड तुम्हाला म्हटलं ना मगाशी मी, तर हा नोटोकॉर्ड. हा प्रेझेंट असेल तर नोटोकॉर्ड, हे कॉर्डेटा. नसेल तर नॉन कॉर्डेट्स. ह्याच्यासारखं प्रेझेंट असतं पण हे नसतं, तर ते आहे ते हेमिकॉर्डेट. तो एकच आहे. ठीक आहे, सो यू विल बी स्टडीइंग दीज थिंग्स. ट्युनिकेट्स, लॅन्सेट्स म्हणजे युरोकॉर्डेट्स, सिफॅलोकॉर्डेट्स आणि वर्टिब्रेट्स. ठीक आहे, हे सोपे आहे, एवढा अवघड नाहीये. युरोकॉर्ड मध्ये काय आहे? हा जो नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे इथला. ठीक आहे, नोटोकॉर्ड जर फक्त आपण काय म्हणतो त्याला, टेल मध्ये प्रेझेंट असेल तर तो झाला युरोकॉर्डेट. जर हेड पासून टेल पर्यंत प्रेझेंट असेल तो झाला सिफॅलोकॉर्डेट. ठीक आहे, आणि नोटोकॉर्ड रिप्लेस झाला वर्टिब्रल कॉलम, जो आपल्या केसमध्ये आहे वर्टिब्रल कॉलम. जर असेल तर तो झाला वर्टिब्रेट. आणि आपल्याला इम्पॉर्टंट आहे वर्टिब्रेट. ठीक आहे, वर्टिब्रेट तुम्ही दोन शिकता. काय की एक पायसस, दुसरे टेट्रापोडा. पायसिस म्हणजे फिश, आणि टेट्रापोडामध्ये परत 4 पडतात. ते आहेत तुमचे, कुठे गेले?
इथं आहे. एक ॲम्फिबियन्स, दुसरा रेप्टाइल्स, तिसरा एव्स बर्ड्स आणि चौथा मॅमल्स. ठीक आहे, आपल्याला हे कॅरेक्टर घ्यायचे आहेत. हे असं तुमचं हार्ट आहे. आतापर्यंत आपण हार्ट स्टडी केला का? कुठं नाही. नाही हार्ट सर. चालू हार्ट चालू होईल फिश पासून, फायसेस पासून. आपल्यामध्ये हार्ट कसा असतो? किती चेंबर असतात आपल्या हार्टमध्ये? सांगू शकता किती चेंबर आहेत आपल्या हार्टमध्ये? 4. ठीक आहे, मग डायरेक्टली 4 तयार झाले का? नाही. पहिले फिश होते, मग फिश मध्ये 2 असतात. त्यानंतर आले ॲम्फिबियन्स, त्यामध्ये 3 असतात. रेप्टाईल मध्ये बऱ्यापैकी 3.5 असतात. 3 पण नाही 4 पण नाही, 3.5. ठीक आहे, मॅमल्स आणि एव्स मध्ये 4 असतात. आपल्याला ते बघायचं आहे. ठीक आहे, आय विल शो यू वन मोर थिंग विच यू शुड रिमेंबर इज, याच्यातला जो शेवटचा पार्ट आहे दिस. हा टेबल जरी केला तुम्ही तर बऱ्यापैकी तुमचं काम होतं. ठीक आहे, फक्त स्पेशल कॅरेक्टर राहतात, तेवढे केले की तुमचे हे 10च्या 10 कंप्लीट होतील. आता 10 म्हटले, ह्याच्यात 9 आहेत. 10वा कुठला आहे तर हेमिकॉर्डेटा. त्यात असले कॅरेक्टर आपल्याला शिकायचे नाहीये. ठीक आहे, जर व्यवस्थित बघितला तुम्ही जर्म लेयर्स पहिले चेक करा. ठीक आहे, पॉलिफेरा मध्ये जर्म लेयर्स नाही आहेत. ठीक आहे, निडारिया पासून म्हणजे बघ 2च, निडारिया आणि टिनोफेरा. इथं हा डिप्लोब्लास्टिक म्हणजे फक्त 2च जर्म लेयर्स आहेत. तिथून पुढे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, 3 जर्म लेयर्स. म्हणजे पाठ करायला अवघड आहे का? नाही. कसं लक्षात ठेवायचे? पहिला जर्म लेयर नसलेला जरी डिप्लोब्लास्टिक लिहिला तरी चालून जातो, काही प्रॉब्लेम नाहीये. सो पॉलिफेरा, निडारिया, टिनोफेरा सगळे डिप्लोब्लास्टिक, 2 जर्म लेयर्स. बाकी सगळे ट्रिप्लोब्लास्टिक. इथपर्यंत नाहीत, अगदी मॅमल्स एओस पर्यंत सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे, बॉडी कॅव्हिटी पहिल्यापासून प्लॅटीहेल्मिन्थ पर्यंत कुठेही बॉडी कॅव्हिटी नाही, असिलोमेट. फक्त ॲशेल्मिन्थ मध्ये स्युडोसिलोमेट, बाकी सगळे स्टार्टिंग फ्रॉम युअर ॲनॅलिड्स अप टू युअर एव्स अँड मॅमल्स सगळ्यांमध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे. ते सगळे आहे सिलोमेट. ठीक आहे, बॉडी प्लॅन स्टडी केला तर पॉरिफेरा असेल, पॉरिफेरामध्ये तर ओपनिंग नाहीच आहे, माउथ एनस असं काही नाहीये. ऑस्टिया आणि ऑस्क्युलम प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर तिथं काही संबंधच नाही. निडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिन्थ इथं काय आहे? एकच ओपनिंग आहे, तोच माउथ, तोच एनस, म्हणजे झाला तो ब्लाइंड सॅक. ठीक आहे, तिथून पुढे सगळे म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम ॲशेल्मिन्थ अप टू एव्स मॅमल्स आपल्यामध्ये माउथ वेगळा, एनस वेगळा, तर ट्यूब विदिन ट्यूब. ठीक आहे, आता जर ट्यूब विदिन ट्यूब असेल आणि ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट असेल, सो फॉर एक्झाम्पल स्टार्टिंग विथ युअर आर्थोपॉड्स, आर्थोपॉडपासून खाली सगळे ऑर्थोपॉड, मोल्युस्का, इकिनोडर्म, सेमिकॉर्डेट आणि सगळे कॉर्डेट्स इथं प्रेझेंट आहे. टिश्यूज ऑर्गन सिस्टीम. आणि जर ऑर्गन सिस्टीम असेल आणि ट्यूब विदिन ट्यूब असेल तर जो डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ना, तर तो कम्प्लीट आहे. कळतंय? 5-6 कॅरेक्टर तुमचे असेच लिहिता तुम्ही. आणि तुम्हाला जर एक्झाम्पल पार्ट असेल तर तुम्ही सिमेट्रिकल, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्री, रेडियल सिमेट्री आणि लॅटरल सिमेट्री किंवा बायलॅटरल सिमेट्री हे तुम्ही इझिली लिहू शकता. ठीक आहे, तिथं अवघड काहीच नाहीये. समजतंय? हा चॅप्टर सोपा आहे का अवघड आहे? इझी आहे सर. इझी आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो? आपल्याला ते कॅरेक्टर पार्ट झाले पाहिजे. म्हणजे काय की हे नाही, स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं ना मी की डायजेस्टिव्ह सिस्टीमचे काय कुठले कुठले टाईप असतात. सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन क्लोज असतो. ज्यावेळी तुम्ही जर्म लेअर म्हणता मग काही वेळेला 2 असतात किंवा 3 असतात. डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय? ठीक आहे, बॉडी प्लॅन कुठले कुठले आहेत, सेल ॲग्रिगेट आहे, ब्लाइंड सॅक आहे, ट्यूब विदिन ट्यूब आहे. ज्यावेळी तुमचे हे कॅरेक्टर पार्ट होतील ना, देन दिस चॅप्टर बी व्हेरी इझी. हे 10 वेळा अभ्यास करायचं चॅप्टर नाहीच आहे. 2दा वाचलात, 1-2दा ते कॅरेक्टर लिहून काढले, एक्झाम्पल पाठ केले तर हा सोपा आहे. ह्या क्वेश्चन किंवा ह्या चॅप्टर अवघड काय पडतं? जे सायंटिफिक नेम्स आहेत ना ॲनिमल्सचे ते तुम्हाला अवघड जातात. उदाहरण मी जर टाकलं लिम्युलस बिलॉंग्स टू विच फायला, आता तुम्हाला माहित नाही लिम्युलस कुठल्या फायलामध्ये आहे, पण मला सांगू शकता क्रॅब कुठल्या फायलामध्ये पडतो? खेकडा कुठल्या फायलममध्ये आहे?
अर्थोपोड. आर्थ्रोपोडामध्ये आहे. ठीक आहे, पण खेकड्यालाच लिम्युलस म्हणतात हे आपल्याला माहित नाही ना. सो इम्पॉर्टंट थिंग इज यू रिमेंबर द सायंटिफिक नेम्स ॲज वेल. सायंटिफिक नेम पण आपल्याला पाठ झाले पाहिजे. ठीक आहे, सेपिया, पायला. पायला म्हणजे कोण, तर स्नेल, गोगलगाय. ठीक आहे, ॲस्ट्रियास म्हणजे स्टारफिश. अजून एक असतं काय बरं, एकदम टिपिकल आहे एक्झाम मध्ये ते. 1 सेकंड बघितलं मला. एक्झामला बऱ्याच वेळा टाकतात ते, नेरिस. ठीक आहे, नेरिसवर पण क्वेश्चन पडतो. किंवा अजून एक काय, ॲनिलिडचा जो अर्थवर्म आहे ना त्याला म्हणतात फेरिटिमा. ठीक आहे, हॅव यू हर्ड द टर्म पेरी प्लॅनेटा, कधी ऐकलंय? कुठला ॲनिमल आहे पेरी प्लॅनेटा नावाचा? नाही. पेरी प्लॅनेटा अमेरिकाना म्हणजे कॉकरोच. ठीक आहे, तर ही नावं जर पाठ झाली ना तर तुमचं काम झालं या चॅप्टर बद्दल. कळालं कशी हो सॉल्व्ह सर. करायचे क्वेश्चन वगैरे. आपल्याकडे वेळ आहे, 1-2 क्वेश्चन बघू आपण. मी तयार करून ठेवले तुमच्यासाठी क्विज. मी आता ते प्रोजेक्ट करतो. बघू एखाद दुसरा सुटला काय, थोडेफार सुटतील, बाकी सुटणार नाही. ठीक आहे, नंतर करू. कॅन यू सी द क्वेश्चन? क्वेश्चन दिसतोय? येस सर. ओके, सो ओके आपण स्टार्ट करू. बरं, हा क्वेश्चन आहे आत्ताच आपण डिस्कस केला. विच फायलम इज आयडेंटिफाईड ॲज कनेक्टिंग लिंक बिटवीन कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. आता सांगितलं ना आपण शेवटचा, हेमिकॉर्डेटा. कनेक्टिंग लिंक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सचा. ठीक आहे, बरं थांबा, हे मी पूर्ण केलं होतं, आता परत टाकू. ठीक आहे, बरं हे सांगू शकता व्हॉट इज द प्रायमरी मोड ऑफ न्यूट्रिशन इन किंगडम ॲनिमेलिया? मोड ऑफ न्यूट्रिशन कसं असेल ॲनिमल्स मध्ये? ऑटोट्रॉप का हेट्रोट्रॉप? हायड्रोडॉप. बरोबर, हेट्रोट्रॉप. बर, हाऊ इज द ग्रोथ पॅटर्न ऑफ ॲनिमल्स डिस्क्राइब्ड इन टेक्स्ट बुक? सॉरी, ग्रोथ पॅटर्न कसा आहे, डिटर्मिनेट का इनडिटर्मिनेट? बरं तुम्हाला सांगतो डिटर्मिनेट आणि इनडिटर्मिनेटचा अर्थ काय. इनडिटर्मिनेटचा अर्थ आहे की तो लाईफ लॉंग ग्रो करतो. डिटर्मिनेटचा अर्थ काय, की लाईफ लॉंग नाहीये, काही ठराविक टाइमसाठी ग्रो होतो, नंतर मग ग्रोथ थांबते. मग कसं आहे, डिटर्मिनेट का इनडिटर्मिनेट? डिटर्मिनेट. डिटर्मिनेट. हे काय आहे उत्तर? किंगडम ॲनिमेलिया मेंबर्स जनरली पोजेस द कॅपॅसिटी फॉर डॅश अनलाइक मेनी प्लांट्स. म्हणजे प्लांट मध्ये हे कॅरेक्टर नाही आहे, पण ॲनिमल्स मध्ये हे कॅरेक्टर आहे. असं कुठलं कॅरेक्टर आहे? स्पीसीज. नाही नाही नाही, क्वेश्चन काय आहे, ॲनिमल्स काय करू शकतात जे प्लांट करू शकत नाहीत? सायको. काय काय? सायको. सायकोन म्हणजे काय? व्हॉट अबाउट मोटिलिटी, लोकोमोशन? ॲनिमल्स मूव्ह करतात ना. मला सांगा, ॲनिमल्स मूव्ह करतात का नाही? करतात. करतात. प्लांट्स करतात का सगळे? नाही. नाही करत. सो आन्सर शुड बी लोकोमोशन. याला चेक करायचं आहे का उत्तर तेच आहे. इट्स लोकोमोशन. ठीक आहे, देन हे पण सांगू शकता मला, डॅश बॉडी प्लॅन फीचर्स अ सिंगल ओपनिंग दॅट सर्व्स बोथ फॉर इंजेक्शन अँड इजेक्शन. म्हणजे फूड आत पण तिथूनच येतो आणि बाहेर पण त्याच ओपनिंग म्हणून जातो. असं बॉडी प्लॅन कुठला? ट्यूब विद इन ट्यूब का ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन? ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. बरोबर, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ट्यूब विद इन ट्यूब मध्ये 2 वेगळे असतात, माउथ वेगळा आणि एनस वेगळा. आता इथं पण आला बघा, ते सेम आला. विच बॉडी प्लॅन हॅज माउथ अँड एनस प्रेझेंट ॲट 2 सेपरेट एंड्स? तर इट इज ट्यूब विद इन ट्यूब.
Can you tell me this? Animals with 2 germ layers are called as diploblastic, while those with 3 are called as? ट्रिप्लोप्लास्टिक. बरोबर आहे. ठीक आहे. तर असे कॅरेक्टर तोंडपाठ झाले पाहिजे, तुमचं होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार, हे चॅप्टर वाचा. ठीक आहे. डाऊट असतील तर लिहून ठेवा, नेक्स्ट लेक्चरला विचारा. सो सेशन क्लोज करायचं का? येस सर. ओके. सो गुड नाईट. गुड नाईट सर. बाय.